100% खरं आहे, की बांबूपासून कापड तयार होऊ शकतं. आता बांबूचं कसं आहे, पाऊस जास्त झाला तर बी बांबू येते, पाऊस कमी झाला तरी बांबू येते. 2 वर्ष जर नाहीच पाऊस पडला आणि 2 वर्ष समजा पीक वाळून गेलं बांबूचं, तरी चौथ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी ते येऊ शकते. बांबू जेवढं रोजगार निर्माण करेल, एवढं पृथ्वीवर दुसरी कुठलंही वस्तू एवढं मोठं रोजगार निर्माण करेल, असं मला वाटत नाही. नमस्कार, MyMTVमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 18 सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं दिनांक 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुंबईत बांबू परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बांबू लागवड, त्यातून निर्माण होणारी उत्पादने आणि विशेष म्हणजे बांबू आणि रोजगार निर्मिती या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेलजी. सर, MyMTVमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की शेती आधारित व्यवसायांसाठी किंवा तुमचे मिशन म्हणून तुम्ही बांबूच का निवडला? शेती मिशन आणि बांबू का निवडला? मी गेली 50 वर्ष शेतीमध्ये काम करतो. अ, आणि माझा व्यवसाय पण शेतीच आहे आणि शेतीचा मी अभ्यासक पण आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी मला जी दिसली, ती अशी की याच्यानंतर शेतीला वाईट दिवस आहेत. मग मी शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशीच्या नेतृत्वाखाली 20 वर्ष मी काम केलं आणि त्याच्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेब यांनी मला भाजपमध्ये आणलं आणि मग मी तिथं बी शेतकऱ्याचंच काम करत होतो आणि इथं पण मी शेतकऱ्याचंच काम करतो आणि पुन्हा आपल्या सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता माझा शेतीशी संबंध आणि शेतीचा अभ्यासक म्हणून मला ज्या 2 गोष्टी ज्या दिसल्या त्याच्यामुळे मी बांबूकडे आलो. पहिली गोष्ट अशी की आता शेतीमध्ये माणूस मिळणार नाही, मजूर. एक काळ असा होता की आमच्या बापाचं डोकं दाबायला, पाय दाबायला, हात दाबायला गडी असायचे. आता आम्हाला गड्याचे हातपाय दाबावं लागते शेतात कामाला चल म्हणून. एवढं प्रचंड तफावत तयार झालेली आहे. आणि मग आता ह्याच्यानंतर शेतीमध्ये माणूस मिळणे नाही, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. आणि दुसरं, शेतीला पाऊससुद्धा आता व्यवस्थित मिळणार नाही. पहिलं कसं होतं, पहिलं असं होतं की 27 नक्षत्र, त्याच्यापैकी 9 नक्षत्र पावसाचे आणि नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आणि तसं पाऊस पडल्यानंतर गावात शेतीवर आणि पूर्ण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे सुद्धा स्लोगनमधून सांगितलं जायचं. मग हे एवढं परफेक्ट असताना आता 27 नक्षत्र राहिले नाहीत, आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी किंवा दुष्काळ. या 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट, मग माझ्या जी भयानकता लक्षात आली ती सांगतो तुम्हाला, की 2015 मध्ये पॅरिसमध्ये जगातल्या सगळ्यात तज्ज्ञाची एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये आय पी सी सी नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. या संस्थेने, ही संस्था 198 देश आणि 1988 पासून 1100 शास्त्रज्ञ घेऊन काम करते आणि या संस्थेचं असं म्हणणं आहे, तापमान वाढमुळं 2030 नंतर 40% धान्याचं उत्पादन कमी होणार आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी सगळ्याच पिकाचं 40% उत्पादन कमी होणार आहे, नंबर 1. आणि नंबर 2, दूधसुद्धा 40%चं उत्पादन दुधातसुद्धा कमी होणार आहे, माशातसुद्धा कमी होणार आहे. आणि 100 दिवस येणारा पाऊस फक्त 52 तासात येऊन जाणार आहे. हे सगळं बघितल्यानंतर माझी पार्श्वभूमी शेतीची आणि शेतीत येणारे जे संकट बघितले आणि मग लक्षात आलं की आपण काय करावं. तर त्याचं उत्तर असं होतं की आता उत्तर काय आहे,
उत्तर असं आहे की आता वाढलेलं हवेतलं कार्बनचं प्रमाण आणि तापमान हे जर बघितलं तर 1750ला या पृथ्वीवर पहिलं इंजिन तयार झालं. 1750ला ज्यावेळेस पहिलं इंजिन फिरलं त्या दिवशी 280 PPM हवेत कार्बनचं प्रमाण होतं. कार्बनचं प्रमाण पाहिजे 350 PPM. आता झाले 427 ते 430 PPM. आणि 450ला 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशा आकृतीचं पृथ्वीवर राहणं अशक्यप्राय होईल अशी परिस्थिती तयार होणार आहे. आणि मग जर 2050ला 450 PPM होणार आहे आणि त्यावेळेस मानवजातीचे समोर अनंत महा भयानक एकापेक्षा एक प्रश्न तयार होणार आहेत. मग त्याला आता उत्तर काय? त्याला उत्तर 2. एक तर हरित पट्टे तयार करा, ग्रीनरी तयार करा, नंबर 1. आणि नंबर 2, जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळायचं बंद करा. जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळायचं बंद करा आणि हरित पट्टे वाढवा. तर तुमची जमात, मानवजात पृथ्वीवर सुरक्षित राहील. हे ज्या दिवशी पक्क मला सगळं कळलं त्या दिवशी मग मी अभ्यास सुरू केला की नेमकं काय करायला पाहिजे. तर माझ्या लक्षात आलं की मी लातूर जिल्ह्यातला आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 0.5% जंगल आहे. जंगल तर 33 पाहिजे. मग जंगल वाढवायचं म्हणजे मग काय कसं वाढवायचं? आता वड राहिलं नाही, पिंपळ राहिलं नाही, जांभूळ बी नाही, आंबा बी नाही, लिंबे नाही, मग झाडं बी कोणचे नाही. मग आता असं कुठलं झाड धरलं तर आपण ग्रीनरी करू शकतो. ही ज्यावेळेस कल्लोळ डोक्यामध्ये माजला त्यावेळेस एक गोष्ट ऐकली मी 2017मध्ये. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, बांस ये घास है. 2017ला मी एका कार्यक्रमासाठी म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने कमिटी स्थापन केली होती. मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 1 महिना दिल्लीत राहा, अभ्यास करा आणि मला काही गोष्टी सांगा की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल. त्या कामासाठी मी दिल्लीत होतो. ह्या सगळ्या ह्याच्या वेळेस ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये मी मोदी साहेबांच्या तोंडून ऐकलो की बांस ये घास आहे. मी विचार केला की देशाचा पंतप्रधान जेव्हा एका पिकाच्या बाबतीत बोलतो तर नक्की त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्र दडलेलं असेल. म्हणजे बांस हे घास आहे का सांगितलं मोदी साहेबांनी. तर मग जेव्हा त्याचा अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 1927मध्ये इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू तोडायला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यायचा कायदा होता. मग शेतकरी बांबू लावायचे आणि तोडायसाठी जेव्हा जायचे तेव्हा वन अधिकारी म्हणायचं की माझं काय, म्हणजे शेत माझं, रोप माझे, पाणी माझं, कष्ट मी केलं आणि निम्मे पैसे तर तोडायची परवानगी द्यावं लागलेलं. आणि मग शेतकऱ्यांनी म्हणलं की बाबा जर तोडायला एवढा त्रास असेल तर मग लावायचंच नाही. लोकांनी लावायचं सोडून दिलं. ही गोष्ट त्यावेळेस मोदी साहेबाच्या कानावर टाकली आमच्यासारख्या काही लोकांनी. आणि त्यावेळेस मोदी साहेबांनी हे सगळं ऐकलं आणि एका ओळीत सांगितलं, बांस हे घास आहे. म्हणजे झाडाच्या संज्ञेतून गवताच्या संज्ञेमध्ये आणलं आणि गवताच्या संज्ञेमध्ये आल्यानंतर आता ह्याला परवानगीची गरजच नाही म्हणून सांगितलं. मग मी म्हणलो की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये एक TSK रेड्डी नावाचे एक अधिकारी होते महाराष्ट्रामध्ये, बांबू बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर. तर त्यांच्याकडे जाऊन सगळं मी एकदा बसलो आणि त्यांनी मला बांबूचं सगळं सांगितलं. एकदम डिटेल टेक्निकल मी माहिती घेतली आणि त्या दिवशी ठरवलं की मानवजातीला वाचवण्यासाठी बांबू हे एक सक्षम पर्याय आहे. आणि मग मी बांबूच्या कामाला लागलो आणि बांबू माझ्या डोक्यात बसलो. बांबूपासून अनेक उत्पादनं तयार होतात. आता तर आम्ही असंही ऐकतो की बांबूपासून कापड निर्मिती होते. पण खरंच कॉटन न मिसळता नुसत्या बांबूपासून कापड निर्माण होऊ शकतो का? 100% खरं आहे की बांबूपासून कापड तयार होऊ शकतं. आता मी तर बाकीचं आत्ता माझ्याकडं मी आणलो नाही काही वस्तू, परंतु माझे हे सॉक्स आहेत, हे सगळे सॉक्स माझे 100% बांबूपासून आहेत. बांबूपासून धागा तयार होतो आणि धाग्यापासून कपडे तयार होतात.
फक्त एवढं एकच आहे की बांबूपासून धागा करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या देशात नसल्यामुळं ते आपण हे बाहेरून आणतो, धागा बाहेरून आणतो आणि आपल्या इकडं विणकाम केलं जातं. परंतु आपल्या इथं हे तयार होत नाही. आता की लोक प्रयत्न करू लागलेत आणि आता अवेअरनेससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलं आहे. हे जर चाललं तर 100% कपडे बांबूचे वापरले जातील. आत्ता बाजारामध्ये बांबूपासून टॉवेल, बांबूपासून टी शर्ट, अंडरवेअर, बनियन, सॉक्स, कपडे सगळ्या गोष्टी बांबूच्या मिळायला सुरुवात झालेली आहेत. एखाद्यानं जर कोण सॉक्स जर बांबूचं वापरलं तर कपड्याचं सॉक्स वापरू शकत नाही. कोण जर टॉवेल एकदा बांबूचं वापरलं तर दुसरं टॉवेल वापरू शकत नाही. हे 100% एवढं तलम कपडा बांबूचा आहे आणि म्हणून हे नुसतं हवेत नाही तर आपल्या इकडं आता हे तयार होऊ लागलेलं आहे. आपल्या देशात कागदाची तूट आहे. तर म्हणजे कागदाचा तुटवडा निर्माण होतोय. तर बांबू ही कागदाची तूट भरून काढू शकतो का? एकेकाळी कागद हे बांबूपासूनच बनवलं जायचं. आज जेवढ्या काही कागदाच्या फॅक्टरी आहेत, पेपर मिल आहेत, या सगळ्या पेपर मिल कुठे आहेत माहिती आहे का? मुंबई, पुण्यात नाही. जिथं जिथं जंगल आहे, तिथं तिथंच बांबूच्या फॅक्टरी आहेत. म्हणजे जिथं रॉ मटेरियल आहे, तिथं फॅक्टरी होती. दुर्भाग्यानं काय झालं, की बांबूचं लोकांनी ज्या पद्धतीनं तोडणी केली आणि पुन्हा लागवड नाही केली आणि बांबूचं दिवसेंदिवस म्हणजे पेपरवाले सुद्धा बांबू मिळेनासं झाल्यानंतर बांबू नीट तोडले नसल्यामुळं आणि त्याचं संगोपन नीट न केल्यामुळं बांबूचा तुटवडा तयार झाला आणि मग पेपरवाले सुद्धा निलगिरीपासून सुबाबूळपासून पेपर बनवायला सुरुवात केली, जंगली बाबळीपासून आणि त्याच्यामुळं इकडचं तिकडं शिफ्ट झालं झालं गेलं. परंतु जेवढा चांगला पेपर बांबूपासून तयार होतो तेवढं दुसरं तयार होऊ शकत नाही आणि म्हणून एकूणच बांबूकडं बघण्याचं दृष्टिकोन नीट नसल्यामुळं बांबूचा आता तुटवडा तयार झालेला आहे आणि आपण हे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण बांबूपासून या सगळ्या गोष्टी बांबू बनवू शकतो एवढं आत्ता अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाली आणि बांबूची किंमत आता लोकांना कळलेली आहे. म्हणून मला वाटतं की आपण बांबूचं तेवढा पुरवठा जेवढा लागेल तेवढा पुरवठा आपण करू शकतो. आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त 18 आणि 19 सप्टेंबर रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले मुंबईत. तर आंतरराष्ट्रीय बांबू दिन आणि हे चर्चासत्र याविषयी काय सांगाल? एक गोष्ट अशी आहे की 2009 पासून जगामध्ये 48 देशामध्ये बांबू येत आहे आणि 2009 पासून ही कल्पना आली की बांबूवर जगभरामध्ये एक दिवस कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि म्हणून जागतिक बांबू दिनाला सुरुवात झाली आणि मग आम्ही पण इथं मुंबईमध्ये जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम घेत असतो. आम्ही गेल्या वर्षी जे बांबू दिवस साजरा केला होता ते वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम नावाची एक संस्था आहे जगातली. त्याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत प्रोफेसर डॉक्टर रेबनगे, ते नेदरलँडचे माजी कृषी मंत्री आहेत आणि आता नेदरलँडमध्ये गेना नावाचं एक कृषी विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचे ते हे आहेत, व्हाईस चान्सलर आहेत. आणि मग ते पूर्ण वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे अध्यक्ष आहेत. त्यांना आणि त्यांच्याबरोबर 22 देशाचे वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे प्रमुख पदाधिकारी आपण मुंबईमध्ये गेल्या वर्षी आणलो होतो आणि त्या त्या काळातले आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्या काळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचं आपण बांबूच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जे काम केलं त्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण ठेवलेला होता. आणि मग आत्ता आपण यावर्षी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलवून हा कार्यक्रम आपण करतोय आणि उद्या जे 18 सप्टेंबरलाचं जे कार्यक्रम आहे ते सकाळी उद्घाटन 10 वाजता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि समारोप 5:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि समारोपामध्ये दिवसभर 5 चर्चासत्र होणार आहेत. त्या 5 चर्चासत्रामध्ये चर्चासत्र कशी आहेत? चर्चासत्र आहे की बांबूपासून कापड, बांबूपासून लाकूड,
बांबूपासून इथेनॉल, बांबूपासून मिथेनॉल, त्याच्यानंतर बांबूपासून चारकोल किंवा बांबूपासून आता लोखंड निर्मिती, प्लॅस्टिकला पर्याय, झाडाचं लाकूड न तोडता सुद्धा लाकडाची गरज पूर्ण करणे, कपडे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं जर बघितलं तर बांबू काय देऊ शकतंय? अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन. माणसाच्या 4 गरजा. एक तर अन्न आहे, बांबूपासून मिळते. वस्त्र आहे, बांबूपासून निघतं. निवारा आहे, बांबूपासून करता येऊ शकतं. की आत्ता निवाऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपले देशातले मोठे उद्योगपती हिरानंदानी अ, हे आता परवा आमच्याबरोबर एका ठिकाणी आम्हाला भेट द्यायला आले होते. आणि मग बांबूपासून ज्या सगळ्या वस्तू बनतात, या वस्तू सगळ्या दाखवल्यानंतर हिरानंदानी साहेबांनी सांगितलं, की मला आता तुम्ही एक घर बांधून द्या पूर्णपणे बांबूचं, आणि मुंबईमध्ये मी जी फ्लॅट सिस्टीम करत असतो, विकत असतो, तिथं तुम्ही दरवाजे, खिडक्या, सगळंच्या सगळं फर्निचर बांबूचं बनवून द्या. म्हणजे मग तुमचं मटेरियल एवढं छान आहे, हे जर मटेरियल मी जर समाजाला जर दाखवलं तर नक्कीच ह्याचं उपयोगिता वाढेल. आणि म्हणून आता म्हणजे घर बांधणीमध्ये काम करणारी जी मोठी मंडळी आहे, त्यांचं लक्ष ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे हे तर झालं, परंतु तुम्हाला एक सांगतो, उद्याच्या चर्चेमध्ये आता लोखंड आहे. 1 टन लोखंड बनवायला 9 टन कार्बन निघते असं म्हणतात. मग आता पृथ्वीवर सगळ्यात जास्त कार्बन कशामुळे तयार होत आहे? कोळसा जळल्यामुळं. कोळसा कशामध्ये जळतो? एकतर थर्मलमध्ये. 2015मध्ये पॅरिसमध्ये जी परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये सांगितलं होतं की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचायची की शक्यता नाही. त्याचं कारण आहे की दगडी कोळसा हे जमिनीच्या पोटामध्ये मिळतं, आणि जमिनीच्या पोटामध्ये जे कोळसा मिळतं, तिथलं जमिनीच्या पोटातलं 1 किलो कोळसा काढून जर जाळलं तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. आणि मग वीज 70% वीज दगडी कोळशावर आहे. लोखंड दगडी कोळशावर, काय म्हणतात, सिमेंट दगडी कोळशावर. म्हणजे दगडी कोळसा हे सगळ्यात जास्त जळणारं आपल्याकडचं पदार्थ आहे. आणि सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन हे दगडी कोळशामध्ये होते. आणि मग जर दगडी कोळशापासून जर होत असेल तर, आणि दगडी कोळशामुळे जर पृथ्वीवरचं कार्बनचं आणि तापमान जर वाढ होणार असेल तर हे आता बंद करणं गरजेचं आहे. आणि म्हणून 2019ला भारत सरकारने सांगितलं की आता जेवढं जिथं जिथं कोळसा जाळला जातो तिथे तिथं 5 ते 7% आपण कोळशाबरोबर बायोमास म्हणजे शेतीतलं जे वेस्ट असतं ते आपण जाळूत, आणि त्याच्यावर आपण आता हळूहळू आपण कामाला सुरुवात करूत. खरं तर आता मानवजातीने गेल्या 250 वर्षामध्ये जेवढं कार्बन पृथ्वीवर तयार केलंय, आजपासून 1 ग्रॅम डिझेल, पेट्रोल, कोळसा जर जाळायचं नाही जर ठरवलं तरी सुद्धा पृथ्वीवर तयार झालेलं कार्बन संपायला 100 वर्ष लागतील, अशी परिस्थिती आहे. 2000 वर्षामध्ये पृथ्वी अर्धा टक्के तापली होती. गेल्या 150 वर्षामध्ये 1.5% पृथ्वी तापलेली आहे. हे पृथ्वी तापमान तापायची ही गती आहे. आणि मग ही गती कशामुळे? तर दगडी कोळसा, डिझेल आणि पेट्रोल जाळल्यामुळं. आणि मग आता डिझेल, पेट्रोल जाळल्यामुळं जर हे सगळं होत असेल तर आपणाला आता ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय आपण चर्चेमध्ये उद्या घेतोय. ते पर्याय म्हणजे दगडी कोळशाला पर्याय काय? तर दगडी कोळशाला पर्याय आहे बायोमास. आणि मग बायोमासमध्ये काय? तर बायोमासमध्ये शेतीमध्ये जे जे उरतं ते सगळं बायोमास आहे. परंतु शेतीमधले सगळे वेस्टमध्ये 2,000, 2,500, 3,000 उष्मांकाचं मटेरियल असतं. आणि दगडी कोळशाचं उष्मांक 4,000 आहे, आणि बांबूचं उष्मांक बी 4,000 आहे. 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय, उष्मांक तेवढाच तयार होतो. आणि म्हणून जर का समजा मानवजात जर वाचवायची असेल तर जमिनीच्या पोटातलं CO2 काढून हवेत सोडून मग उद्याचं मरण आज करण्यापेक्षा हवेतलं कार्बन ओढणे पुन्हा हवेत सोडणे, ही आता सायकल आपल्याला तयार करावी लागणार आहे. आणि या सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोण देणार असेल तर बांबू देणार आहे. आणि म्हणून बांबू एकदा जर लावलं तर 50-60 वर्ष चालतंय. आणि बांबूपासून आपण आता ऊर्जा चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. म्हणून उद्या आपल्या इकडं
बांबूपासून वीज निर्मिती, बांबूपासून लोखंड निर्मिती, बांबूपासून सिमेंट निर्मिती, झाड न तोडता लाकडाचा उपयोग बांबूपासून. आता म्हणजे बांबूमध्ये 2-3 नमुने आहेत. एक तर ट्रीटेड बांबू म्हणजे असलेल्या बांबूवर रानातले जे बांबू आहे ते आणणे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणे, हा ट्रीटमेंटचा प्रकार झाला. दुसरं आहे इंजिनियर्ड बांबू. इंजिनियर्ड बांबू म्हणजे तुमच्या शेतातल्या बांबूचे तुकडे करायचे आणि ते तुकडे गरम करायचे आणि एका मशीनमध्ये त्याला प्रेस करायचं. ते जर केलं तर त्याच्यामध्ये लाकूड तयार होतंय आणि ते लाकूड टिकूडपेक्षा सुद्धा त्याची घनता जास्त असते. मग लाकडाचा उपयोग झाला आणि मग फ्लोरिंग आहे, भिंती आहेत, छत आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता माझा चष्मा आहे बांबूचा आहे, माझे घड्याळ आहे बांबूचे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण बांबूपासून तयार करू शकतो. तर उद्याच्या उद्याच्या ह्याच्यामध्ये जागतिक दिनाच्या निमित्तानं आम्ही जे चर्चासत्र ठेवलं आहे ते 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत या प्रत्येक विषयावर बांबूशी असलेल्या प्रत्येक विषयावर चर्चा घडवून आणायची सगळ्या तज्ज्ञाच्या वतीनं. आता आपण 250 तज्ज्ञांना निमंत्रण दिलेलं आहे आणि ते सगळे तज्ज्ञ आपल्यापाशी आलेले आहेत. याचबरोबर आता आपण एक नवीन उपक्रम करतोय की खऱ्या अर्थानं आता म्हणजे आत्ता जर समजा मानवजात वाचवायची असेल तर फॉसल फ्यूल बंद करणे, बायोफ्यूल चालू करणे आणि ग्रीनरी वाढवणे, ह्या सगळी प्रक्रिया ही बांबूपासून होऊ शकते. आणि म्हणून आता माझ्या दृष्टीने कल्पवृक्ष बांबू दिसू लागल्याने बांबूपासून आपण मानवजात वाचवू शकतो. आणि मग अशा बांबूवर म्हणजे ही तर चर्चा झाल्या 18 तारखेला. 19 तारखेला स्पेशली विशेषत्वानं आम्ही 2 गोष्टीवर चर्चा ठेवली. एक तर देशभरातले 28 डॉक्टरेट बांबूमधले आम्ही त्यांना एकत्र करतोय आणि शिक्षणामध्ये बांबू कसं घेऊन जायचं, एज्युकेशन पॉलिसीमध्ये बांबूला आणण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही उद्या एक चर्चासत्र ठेवलं आहे दुपारपर्यंत. आणि दुपारून जवळपास देशातले आणि परदेशातले असे 35 उद्योगपती, बांबूमध्ये उद्योग उभे करणाऱ्या लोक म्हणजे मंडळी 35 लोक आमच्याकडे आलेले आहेत. आणि मग दुपारून त्यांची चर्चा करायची आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय की आत्तापर्यंत हे सगळं काम माझी संस्था फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं आम्ही करत होतो. परंतु आता मित्रा नावाचं आपलं महाराष्ट्र शासनाचं जे हे आहे, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राचं नीती आयोग असं म्हणलं जातं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी त्यांना त्याचं प्रमुख नेमलेलं आहे. आणि मित्र आणि आम्ही येऊन हे कार्यक्रम करतोय. मित्रांनी यावर्षी एक मोठं काम केले की 4,300 कोटी रुपये एशियाई बँकेकडून मंजूर करून आणलेले आहेत. आणि हे पैसे इंडस्ट्रीसाठी आणि शेतकऱ्याला इंडस्ट्रीला आणि शेतकऱ्याला द्यायचं ठरवलेलं आहे. देशातलं एकमेव राज्य महाराष्ट्र आहे जिथं अशा पद्धतीचं काम होतं आहे. आणि म्हणून उद्याच्या परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टीवर 2 दिवसामध्ये आम्ही चर्चा घडवण्याचं ठरवलेलं आहे. आणि ही चर्चा नुसते राज्याला नाही, देशाला आणि जगाला सुद्धा मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. बांबू या घटकापासून रोजगार निर्मितीच्या कोणत्या संधी आहेत आणि उद्या आणि परवा होऊ घातलेल्या परिषदेमध्ये बांबू आधारित उद्योग याविषयी काही सामंजस्य करार वगैरे होणार आहेत का? उद्योगाशी संबंधित असलेले जे काही उद्योगपती आहेत त्या सगळ्याशी बोलल्यानंतर आमच्याकडे त्यांची मागणी अशी आहे की आम्ही राज्य सरकारबरोबर 20 ते 25 हजार कोटीच्या उद्योगाची आम्ही सामंजस्य करायला तयार आहे. अशा पद्धतीचं पहिल्यांदा म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट लोकांकडून पहिल्यांदा बांबूच्या संदर्भामध्ये एवढी मोठी गुंतवणूक करायला तयार आहो अशा पद्धतीचे पत्र आमच्याकडं आता उद्योजकांनी दिलेले आहे. नंबर 1 गोष्ट. नंबर 2, महाराष्ट्र सरकार अशा उद्योगांना पैसे द्यायचं म्हणजे कर्ज आणि अनुदान देण्यासाठी बजेटमध्ये 4,300 कोटी म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा दृष्टिकोन जर बघितलं तर त्यांनी हे 4,300 कोटी रुपये ह्याच्यासाठी काढून ठेवलेले आहेत.
तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर बांबू लागवडीला 7 लाख रुपये एका हेक्टरला अनुदान द्यायचं काम सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं आत्ता ह्याच्यानंतर काय बरं का, खऱ्या अर्थानं पृथ्वीवरची मानवजात जर वाचवायची असेल तर मी एकमेव मला म्हणतेत नाही माहीत, मला माहीत नाही, परंतु मी पर्यावरणावर काम गेल्या 10 वर्षापासून करतो. मला कोण पर्यावरणवादी म्हणत नाही, परंतु मी एकमेव पर्यावरणवादी असा आहे की जे मी विकासाला विरोध करत नाही. 1750ला जे इंजिन तयार झालं ते इंजिन काय केलं, हवेतलं ऑक्सिजन खाल्लं, कार्बन वाढवलं, तापमान वाढवलं आणि वस्तू तयार केल्या. आता 250 वर्षात परिस्थिती काय झाली, त्या इंधनाने जी वस्तू तयार केली ती वस्तू वापरायला पृथ्वीवर माणूस शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे. आणि मग माणूस बी ठेवायचा आहे आणि विकास बी चालू ठेवायचा आहे. विकास तर चालू ठेवायचा आहे आणि ह्या विकासातून तयार होणाऱ्या वस्तूचे फळं खायला माणसाला बी जीवन ठेवावं लागेल ना. आणि हे जर करायचं असेल तर मग आता दिशा बदलावी लागणार. दिशा काय, हवेतलं कार्बन खाणे. पहिलं काय केलं, हवेतलं ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं. आता काय करावं लागणार आहे, हवेतलं कार्बन खायचं आहे, ऑक्सिजन सोडायचं आहे, तापमान कमी करायचं आहे, वस्तू निर्माण करायची आणि माणूस बी ती वस्तू वापरायला जीवन ठेवायचं आहे. असं आता दिशा बदलायची आणि हे दिशा बदलायचं काम आपणाला म्हणजे मानवजात शिल्लक राहिली तरच या विकासाचा फायदा आहे ना, नाही तर विकास काय कामाचा माणसं नसल्यानंतर. आणि म्हणून या दिशेनं आपणाला आता जायचं आहे. आणि हे जाण्यासाठी आणि उद्योग बी, रोजगाराच्या संध्या बी, माणूस जिवंत राहील तर रोजगार पाहिजे. माणूस जर जिवंत जर नसला तर रोजगार घेऊन कोणाला देणार आहे तुम्ही. म्हणून पहिलं म्हणजे पृथ्वीवर माणूस जीवन ठेवायचं आहे आणि माणूस जीवन ठेवल्यानंतर मग त्याला रोजगार पाहिजे आणि रोजगारासाठी उद्योग पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की आता या सगळ्या गोष्टीमध्ये एवढी ताकद आहे की खऱ्या अर्थानं पृथ्वीवर जमिनीच्या पोटातली ऊर्जा काढायची, जी जमिनीच्या पाठीवरच्या ऊर्जेवरूनच आता आपणाला हे काम सुरू करायचं आहे. म्हणजे तेच मोदी साहेबांनी म्हणल्यासारखं मेरा किसान अब तक अन्नदाता था, ऊर्जादाता, म्हणजे शेतकऱ्याला ऊर्जा दाता बनवायचं काम मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे. आणि एवढी मोठी इंडस्ट्री आता ह्या बांबूच्या भोवती फिरत आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता काही दिवसानंतर बांबू जेवढं रोजगार निर्माण करेल एवढं पृथ्वीवर दुसरी कुठलंही वस्तू एवढं मोठं रोजगार निर्माण करेल असं मला वाटत नाही. एवढी मोठी संधी या बांबूमध्ये दडलेली आहे. क्लायमेट चेंज आणि बांबू लागवड यांचा मेळ कसा साधता येईल, म्हणजे हवामान बदलाचा परिणाम बांबू शेतीवरही होतो का? हे बघा, आता वातावरण बदलाचं जर आपण आता जर बघितलं तर या काय झालेलं आहे की आता आपण भोगलंय. काय काय भोगलंय की आता ह्या 15 दिवसाचा जर आपण विचार केला तर पंजाबमध्ये 1900 गावं बुडालेली आहेत. 1900 गावं. पंजाब म्हणजे देशाला खाऊ घालणारा धान्याचा कोठार जिथं म्हणलं जातं, त्या पंजाबमध्ये अख्खं खरीप जर मरून गेलं तर तुम्ही काय खाणार आहे. नंबर 1. हरियाणामध्ये तीच परिस्थिती आहे. 10% दिल्ली बुडाली होती यावेळेस पावसाळ्यामध्ये. तुम्ही जर उत्तराखंडमध्ये जर बघितलं तर उत्तर काशीमध्ये जगामध्ये 30 सेकंदात गाव वाहून गेलं. जर समजा तिथं जर व्हिडिओ जर कोण केला नसता, मोबाईल जर राहिले नसते आणि व्हिडिओ जर झालं नसतं तर 30 सेकंदात गाव वाहून जातं. या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवला नसता. वातावरण बदलाचे परिणाम 30 सेकंदात गाव वाहून जातं. 15 दिवसात 19 वेळेस ढगफुटी होती आणि 27 वेळेस महापूर येतंय उत्तराखंडमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये गावाचे गावं गाडले गेले. काश्मीरमध्ये गावाचे गावं गाडले गेले. उत्तराखंडमध्ये गावाचे गावं गाडले गेले. दिल्ली बुडू लागली. अख्खं पंजाब बुडालाय, हरियाणा बुडालाय. आणि आता इथं नांदेडमध्ये बघा तुम्ही, 2.25 तासात
$450 पाऊस पडतो. एका नदीला 3 तासात 24 फूट महापूर येतो. 8 गावं बुडतात. जे जे घडलं कंधार तालुक्यामध्ये तसंच अमेरिकेमध्ये टेक्सासमध्ये घडलेलं आहे. म्हणजे एका 3 तासामध्ये 25 फूट पाणी नदीला आलं आणि 10 इंच पाऊस पडलं असं टेक्सासमध्ये बोललं जातं. जर तुम्ही पूर्ण पृथ्वीचे 6 खंड आहेत, 6 खंडाचा जर अभ्यास केला तर सगळ्या 6च्या 6 खंडामध्ये काय चालू आहे, युरोपमध्ये -डिग्री टेम्परेचर जिथं असतं तिथं 41 डिग्री झालेले, अक्षरशः कातडे भाजले चालले तिथल्या लोकांचे. माणसं फॅन घेऊन फिरलेलीत रस्त्यानं. आणि आपल्याकडं म्हशी जसं पाण्यामध्ये पडतात तसं तिथं जिथं जिथं फवारे दिसले तिथे तिथं फवाऱ्याच्या खाली जाऊन युरोपमध्ये माणसं बसू लागलेली आहेत. म्हणजे युरोप सगळं आता उष्णतेच्या लाटेने, उष्ण लहरीने होरपळून निघालेलं आहे. दुसऱ्या बाजूला जगभरामध्ये तुम्ही न्यूयॉर्क बघा, का लंडन बघा, का बीजिंग बघा, का दिल्ली बघा, का मुंबई बघा, का नागपूर बघा, सगळे शहर बुडू लागलेले आहेत. ढगफुटी चौकड आहे, ढगफुटी. जग आता ढगफुटी, महापूर, वनवे. वनवेचं तर तुम्ही चमत्कार करताल की गेल्या 80 वर्षामध्ये असं कधी घडलं नव्हतं. असं फ्रान्समध्ये हिरवे द्राक्षाचे बागा पेट घेऊ लागलेले आहेत. आत्ता कॅनडामध्ये 24 तासात 11 किलोमीटर 18 लाख हेक्टर जंगल जळून गेलं. सान फ्रान्सिस्कोमध्ये 10 कोटीपासून 100 कोटी रुपये पर्यंतचे बंगले, 2 लाख बंगले, जगातल्या सगळ्या श्रीमंताचे, तिथं 6 भारतीयाची बी घरं होते, सगळेचे सगळे जळून गेले. अमेरिकेला ते वाचवलं आलं नाही. इस्रायलमध्ये सुद्धा अशीच आग लागली, ते आग हे करता आलं नाही. लिबियामध्ये डेर्ना नावाचं शहर, काय झालं डेर्ना शहरामध्ये, 18 महिन्याचं पाऊस एका रात्रीत पडलं आणि 1.25 लाख लोकसंख्येचं डेर्ना शहर एका रात्रीमध्ये होऊन गेलं. तुतीकोरीन तामिळनाडूमध्ये 18 डिसेंबर 2024ला एका रात्रीमध्ये 960 मिलीमीटर पाऊस पडलं. म्हणजे 3.25 फूट पाऊस पडलं. हे सगळं जग जर आपण बघितलं तर जग सगळं वातावरण बदलामुळं परेशान आहे. आणि मग ह्या परेशानीचं कारण काय, तर 430 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळं. आणि मग हे जर कमी करायचं असेल तर जगात फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. आणि ही जर लढाई लढायची असेल तर आता बांबूपासून दगडी कोळसा, बांबूपासून इथेनॉल, बांबूपासून मिथेनॉल, म्हणजे जी जी ऊर्जा निर्माण करण्याची जी वस्तू लागतात ते सगळं आता जमिनीच्या पाठीवरून तयार करावं लागणार आहे. आणि जमिनीच्या पाठीवर जर हे सगळं तयार करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होतात. आणि मग बांबू हे जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी एकमेव वस्तू आहे. सगळ्यात जास्त 24 तासामध्ये 3 फूट वाढणारी प्रजाती जगात कुठली असेल तर त्याचं नाव बांबू आहे, नंबर 1. दुसरं, अतिशीघ्र गतीनं वाढणार तर झालं, माणसाला 280 किलो ऑक्सिजन वर्षभरामध्ये लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. तापमान वाढ जर बघायची असेल तर रस्त्यावर आणि घरात जर मध्ये जर बांबू लावलं तर 4 डिग्री तापमान कमी होते. म्हणजे तापमान बी कमी होते, कार्बन बी कमी होते, ऑक्सिजन बी वाढवत आहे. आणि मग पोटातल्या जमिनीच्या पोटातल्या सगळ्या वस्तू जाळण्यापेक्षा एक बांबू जर चालू ठेवलं तर सगळ्या गोष्टीला पर्याय देऊ शकतो. म्हणून आम्ही असं म्हणतो की आता वातावरणातले बदल, ग्लोबल वॉर्मिंगवर अटॅक करायचा असेल तर बांबू हे आपलं वेपन करावं लागणार आहे. आणि हे जर झालं तर आपण ह्या बदललेल्या वातावरणामध्ये मानव जात वाचवण्यासाठी आपल्याला हे उपयोगी पडेल. आणि म्हणून ग्रीनरी वाढवायची आणि जीवाश्म इंधन जाळायचं कमी करायचं. आणि या दोन्ही गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर बायोफ्युएल हे बांबूमधून मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 लिटर डिझेल जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होते.
मक्यापासून निघालेलं इथेनॉल जर 1 लिटर इथेनॉल जर काढलं तर त्याच्यामध्ये 55% CO2 निघतंय. ऊसापासून 45 निघतंय आणि बांबूपासून फक्त 5% निघतंय. आता जगभरामध्ये जेवढे जहाजं समुद्रामध्ये चालतात, या सगळ्या जहाजामध्ये असलं इंधन वापरा जिथं 0.2च्या वर सल्फर निघता कामा नये आणि 0% सल्फर निघणारी एकच वस्तू आहे, त्याचं नाव बांबू आहे. आणि म्हणून की आता बदललेल्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या या वातावरणामध्ये जर ग्लोबल वॉर्मिंगवर अटॅक करायचं असेल आणि पर्यावरणचं संतुलन जर राखायचं असेल तर आम्हाला बांबू हे वेपन वाटतं, हत्यार वाटतं, अवजार वाटतं आणि म्हणूनच या विषयावर आम्ही आता त्याच्यावर काम करू लागलो. बांबूची भारतीय बाजारपेठ आणि निर्यातीमधील संधी याविषयी काय सांगाल? हे बघा, निर्यातीची संधी जर आपणाला जर या एका गोष्टीवर जर विचार करायचा असेल तर 16 लाख कोटी रुपयाचा आपण आता डिझेल पेट्रोल आणून जाळतो. आता उद्या जर समजा जमिनीच्या पोटातलं इंधन संपलं, नाही जरी संपलं तर आपणाला डिझेल पेट्रोल जाळायचं बंद करावं लागणार आहे. ज्या दिवशी डिझेल पेट्रोल जाळायचं बंद केलं तर आता आपण डिझेल पेट्रोल कुठून आणतो? इराक, इराण, सौदी अरेबिया. तिथं तर काही बांबू होणार नाही. आणि मग बायोफ्युएल जाळल्याशिवाय माणूस जगणार नाही. तर बायोफ्युएल कुठं तयार होणार आहे? काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये बांबू येऊ शकतं. इंग्रज म्हणायचे हिंदुस्तान सोने की चिडिया आहे. सोने की चिडिया उगं म्हणले नव्हते, एवढं आपल्यामध्ये निसर्गानं भरभरून या देशाला दिलेलं आहे. आणि म्हणून निसर्गानं आणखीन एक चमत्कार दिला आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही जावा तुम्ही, तिथं बांबू लागवड करता येते. आणि आता नरेंद्र मोदी साहेबांनी, आज मोदी साहेबाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मोदी साहेबांनी सगळ्या मानवजातीला एक संदेश दिला आहे, एक उपकार केलं. काय केलं? तर 14 तारखेला त्यांनी बांबूपासून इथेनॉलची जगातली पहिली रिफायनरी सुरू केलेली आहे. उद्या आम्ही त्या रिफायनरीचे एक प्रमुख व्यक्ती आहेत, बोरा म्हणून, ज्यांनी हे फॅक्टरी सुरू केली. खरं तर CMD आहेत त्यांचे, भास्कर फोकान. ते येणार होते पण त्यांची मिटिंग लागल्यामुळं त्यांनी आसाममध्ये जी नुमालीगडची रिफायनरी आहे, जी जगातली पहिली बांबूपासून इथेनॉल तयार करणारी, ते 14 तारखेला त्यांनी ते सुरू केली. आणि म्हणून त्या 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 संस्थेच्या, त्या कंपनीच्या प्रतिनिधीचा आम्ही उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार ठेवलेला आहे. आणि हे म्हणजे निर्यातीचं जर आपण विचार केलं तर निर्यात आता या विषयावर जगामध्ये मिथेनॉल आणि इथेनॉल करायला भारताचा हात कोणी पकडू शकणार नाही. एवढी मोठी संधी आपल्या हातामध्ये येणार आहे. आणि त्याचबरोबर लाकूड आणि अनेक गोष्टी अशा आहेत की जे आपण पूर्ण जगभर पाठवू शकतो. आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो. मी म्हणतो की 16 लाख कोटी रुपयेचं जर आपण परकीय चलन जर इंधनातलं जर वाचवू शकलो तर हेच झालं किती 20 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पुढे जाईल. एवढं मोठं संधी भारताला आहे महासत्ता होण्याची, आणि तेही मानवजात वाचवून. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा पूर्ण जगाचं नेतृत्व करायचं आहे. आणि या सगळ्या संध्या आहेत हे जगाला दाखवून द्यायचं काम करायचं आहे. आणि ते काम उद्यापासून, म्हणजे उद्या 18 सप्टेंबरला हे आम्ही करणार आहे. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या कुठल्या योजना आहेत ज्या आपण सांगू शकतो? बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये आता रोजगार हमी योजनेमध्ये आपले जे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मंत्रालयामध्ये आपण एका हेक्टरला 2 हेक्टरच्या आतल्या 2 हेक्टरच्या आत ज्याला शेती असेल अशा शेतकऱ्याला 1 हेक्टरला आपण 7,04,000 रुपये अनुदान देतो. बांबू लागवडीची जी पद्धत आहे ती 5x5 मीटर, 2 रुपातलं अंतर 5 मीटर, 2 ओळीतलं अंतर 5 मीटर, किंवा 4x4 किंवा 3x3 अशा 3 ह्याच्यामध्ये आपल्याला बांबू लागवड करायची. आणि त्याला 650 रुपये एक रोप लावायला आपण देऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, ज्या शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या वर जागा जमीन आहे तिथं आपण अटल बांबू मिशनमधून 10 हेक्टरपर्यंत ज्याला जमीन आहे 25 एकरपर्यंत
त्यालाही आपण अनुदान देऊ शकतो. त्याचबरोबर पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, त्या योजनेमध्ये सुद्धा ₹125 आपण एक रोपाला देऊ शकतो. अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनेचा जर विचार केला तर 7 लाख रुपये देणारं भारतातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यावर इंडस्ट्रीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपण माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी ते जाहीर करणार आहेत आणि मग अशी पॉलिसी तयार करणार माझ्या माहितीप्रमाणे भारतातलं पहिलं राज्य राहील महाराष्ट्र. आणि म्हणून पॉलिसी बी तयार करायची या संदर्भातली आणि अशा पॉलिस्या लागवडीच्या संदर्भामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करणारं देशातलं एकमेव राज्य महाराष्ट्र आहे आता सध्याला. शेवटचा प्रश्न आहे, पुढच्या काही वर्षात राज्यात आणि देशात बांबू शेतीचं भविष्य तुमच्या दृष्टीने कसं असेल? माझ्या माहितीप्रमाणे आज मला एक नांदेडमधून फोन आला धर्माबाद नावाच्या गावातून. त्यांनी सांगितलं की आमचं वर्षाला नदीमुळे शेत वाहून चाललं आहे आणि मग आम्हाला आता नदीच्या कडचे रानं होऊन जाऊ द्यायचे नसेल तर शाश्वत पीक बांबू आहे, आम्हाला बांबू लागवड करायची आहे. हिंगोलीमधून एक फोन आला मला की आमच्या इकडचे जवळपास 20 गावातले शेतकरी उद्याची परिषद आम्ही ऐकायला येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाळवा सहकारी साखर कारखाना सांगली जिल्ह्यामध्ये हुतात्मा जे साखर कारखाना आहे त्यांच्याकडे संचालकाचा फोन आला की आता आम्ही ऊस आमच्याकडे ऊस भरपूर आहे आणि ऊसाला आम्ही एवढं पाणी दिलं की आमची सगळी जमीन खारपट झालेली आहे. आता ह्या खारपट जमिनीचं करायचं काय असा आमच्यासमोर प्रश्न होता. अशाही जमिनीमध्ये बांबूचं पीक येते मग ते आम्ही उद्या ऐकायला येतोय म्हणून सांगतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका बाजूला गडचिरोलीमध्ये म्हणजे सरकारने 2018ला जी जमीन वन जमिनीचे पट्टे शेतकऱ्याला दिलेले आहेत, सामूहिक दिलेत, काय म्हणतात गावाला दिलेले आहेत. परंतु हत्ती एखाद्या नागव्या माणसाला जर दिलं तर ते नागवा आपलं त्याला लंगोटी घ्यायची ऐपत नाही, त्यानं हत्तीला काही खाऊ घालणार. तशी जशी अवस्था होती तसं ह्या वन जमिनी गावाला दिल्यामुळे झालेलं आहे. आता त्या गावातले लोकसुद्धा आम्हाला पुढे जायला काय करायचं आहे ते बघायला येणार आहेत. काही लोक म्हणले आमच्याकडे बांबू आहे पण बांबू इंडस्ट्रीसाठी आमच्याकडे काही स्कोप नव्हतं, आता त्याच्यासाठी येऊ लागलो. म्हणजे एकूण आत्ता जर बघितलं तर बघा माझ्याकडे उद्या पंजाबमधून लोक येऊ लागलेत, मध्य प्रदेशमधून लोक येऊ लागलेत, गुजरातमधून लोक येऊ लागलेत, कर्नाटकामधून लोक येऊ लागलेत, ओरिसामधून लोक येऊ लागलेले आहेत, उत्तर प्रदेशमधून लोक येऊ लागलेले आहेत. म्हणजे मुंबईतल्या परिषदेला देशभरातल्या सगळ्या ठिकाणातून माणसं येऊ लागलेली आहेत आणि सगळ्याला आता वाटू लागलेलं की शाश्वत. परवा आपण MS स्वामीनाथनचा 100वा जन्मदिवस साजरा केला आणि शाश्वत दिन शेतीमध्ये साजरं करायचं ठरलं आणि खऱ्या अर्थाने शेतीला शाश्वत पीक जर कुठला आता असेल की माननीय मोदी साहेबांनी पीक पद्धत बदलली पाहिजे म्हणून प्रयत्न करतात. आणि आता पिकामध्ये बदल घडवायचं जर असेल तर शाश्वततेकडं सस्टेनेबिलिटीकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि सस्टेनेबिलिटीकडे जर लक्ष जायचं असेल, शाश्वततेकडे जर लक्ष जायचं असेल तर माझ्या दृष्टीनं आता शाश्वत पीक म्हणून बांबू पुढे येणार आहे आणि बांबूला प्रचंड मोठं भविष्य. म्हणजे जर एका कंपनीने सांगितलं मला की आम्हाला ग्रीन स्टील बनवायचं आहे तर ग्रीन स्टील बनवायला त्यांना ॲक्टिवेटेड चारकोल पाहिजे आणि ॲक्टिवेटेड चारकोल बांबूपासून बनते, त्याच्यापासून स्टील बनवायचं आहे तर त्यांना किती बांबू पाहिजे, त्यांना बांबू पाहिजे 100 म्हणजे 1 कोटी एकर बांबू पाहिजे त्यांना, 1 कोटी एकर. आणि महाराष्ट्रातलं खरीपाचं 1,37,00,000 एकर क्षेत्र आहे तर त्याच्यापैकी 1 कोटी तर बांबूच म्हणाले ते. एवढं जर हे असेल आणि बांबूचं कसं आहे, पाऊस जास्त झाला तर बी बांबू येते, पाऊस कमी झालं तरी बांबू येते. 2 वर्ष जर नाहीच पाऊस पडला आणि 2 वर्ष समजा पीक वाळून गेलं बांबूचं तरी तिसऱ्या वर्षी ते येऊ शकते. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब वर्ष झाल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की आता 100 वर्ष इथं काही पीक येणार नाही, पण पहिल्या पावसात बांबूचं कोंब उगवून आलं होतं. एवढं हे पीक आहे आणि म्हणून पूर्ण देश हे बांबूकडं वळल आणि बांबूकडं मोठी इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे इथं रोजगार आहे, इथं पर्यावरण आहे, इथं ऊर्जा आहे आणि इथं
कमी लेबर असले तरी शेती होऊ शकते. अशा सगळ्या बाजूनं जर बघितलं तर बांबू हे कल्पवृक्ष आहे आणि म्हणून बांबूची शेती ही भविष्यामध्ये देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम करेल असं मला वाटतं. का तर याची सुरुवातच झालेली आहे. 1927ला जे तुम्हाला मी सांगितलं की वन कायद्यामध्ये अंतर्भाव केला होता. तो कायदा 90 वर्षांनी मोदी साहेबांनी मोडलं आणि एका वाक्यात सांगितलं, "बांस ये घास है." याच्या आधी बांबूचं काम कोण केलं नव्हतं असं नाही. मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान व्हायच्या वेळेस त्याने राज्यसभेवर ज्यावेळेस गेले ते आसाममधून गेले आणि आसाममधून ज्याच्या घरच्या पत्त्यावर ते राज्यसभेवर गेले होते. माधवन नावाचं त्यांचं नाव होतं. माधव त्यांच्या त्या माणसाचं नाव कदाचित माझं मागे पुढे होत असेल. त्या माणसाच्या घरच्या पत्त्यावर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि बांबूची धोरणं बदलायला त्या माणसाला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मनमोहन सिंगांनी. पण तरीसुद्धा त्यांच्या हातानं बांबूचे कायदे बदलणं झालं नव्हतं. परंतु मोदी साहेबांनी 90 वर्षानंतर 90 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा बदलून घेतला आणि म्हणून आज आपण बांबूवर एवढी चर्चा करू लागलो. तर आपण बांबूवर चर्चा करू शकलो नव्हतो का तर एवढे कायदे कठोर होते आणि ते कोणाच्याही हातानं झालेलं नव्हतं. ते काम मोदी साहेबांनी केलेलं. मोदी साहेबाचं आमच्या देशावर उपकार आहे आणि म्हणून आता तर त्यांनी म्हणजे बांस एक घास म्हणून कायदा बदलला आणि आता मेरा किसान अन्नदाता से ऊर्जादाता म्हणलं म्हणजे ऊर्जासुद्धा त्यांनी आता शेतीतून येईल आणि बांबूकडे त्यांनी उंगली निर्देश केलेला आहे. अशा पद्धतीचं हे बांबू हे भविष्य आहे आपल्या देशाचं असं म्हणावं. नक्कीच सर. जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी ही बांबू परिषद प्रेरणादायी ठरेल. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कॅमेरामॅन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा MTV, मुंबई.